श्रमगीता मेडिटेशन श्रमाध्याय 7वा श्रम प्रचार मुक्त अभंग दुसरा न उरावी जात न उरावा पंथ एक रूप व्हावे जग श्रमंथ नोकर धनी मालक न कुणी सारे समान श्रमी वेतनी या जगामध्ये कोणतीच जात धर्म पंथ उरू नये. सगळेच तर श्रमी आहेत, सगळेच तर पोटासाठी काम करतात. महामालक तो गरीब तो श्रीमंत हे कशाला पाहिजे ना, काही गरज नाही. एकरूप सगळं व्हायला पाहिजे. श्रमंथ मंथन करणारे आहेत, काम करणारे आहेत, सगळे पोटावर चालणारी लोक आहेत. फरक इतका आहे की त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, माझ्याकडे पैसे कमी आहेत. आणि हे जगत जर श्रमाळू असेल मग आम्ही कशाला आपसात स्पर्धा करायची. त्याच्याकडे जास्त धन आहे, त्याच्याकडे जास्त संपत्ती आहे, तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे गाडी आहे, पैसा आहे, घर आहे, बंगला आहे. कशाला एकमेकावर जळत राहायचं ना. जळून काय फायदा आहे का आपण? काही नाही फायदा. नोकर धनी मालक, आता हे गोष्ट खरी आहे. मी मोठा मासा छोटा माशाला खातो. ज्याच्याकडे पैसा आहे तो नोकराकडून काम करून घेतो. त्याच्याकडे पैसा आहे तो पैशाच्या मागे धावतो, मग त्याला वेळ नसतो घरातली कामं करायला, इतर कामं करायला. मग तो नोकर माणसं ठेवतो, मदतीला माणसं ठेवतो, मग त्यांना पैसे देतो, वेतन देतो, हे पगार देतो. पण ही समान गोष्ट होणार कधी? याला समान गोष्ट व्हायला खूप काही करावं लागणार नाही. आपलं मन साफ असायला पाहिजे. आणि श्रमगीता हेच सांगते ना तुम्हाला, सारे समान आहेत. तुम्ही हॉटेलात जाता, बसमध्ये जाता, कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची, कोणत्या पंथाची व्यक्ती तुमच्या सोबत बसली आहे हे तुम्हाला माहिती नाही. किंवा बाजारात जाऊन वस्तू घेता, तुम्ही वडापाव खाता, भाजी घेता, तो विक्रेता कोण आहे ते तुम्हाला माहित नसतं. मग आपण तुम्ही समानच धरता ना सगळ्यांना. मग तुम्ही घरी आल्यावर किंवा समाजात बसल्यावर कशाला म्हणता की तो असा आहे आणि तो ती तशी आहे? कशाला पाहिजे? सगळे समानच आहे. समानता जर तुम्ही तुमच्या मनात धरली तर अनेक गोष्टी सहज साध्य आहेत. श्रमामध्ये सुद्धा समानताच पाहिजे. श्रमामध्ये कुठं जात राहिले हो, कुठं धर्म राहिलाय? नाही राहिला. ते डॉक्टर आहे, तो वकील आहे, तो भाजीवाला आहे, तो औषधवाला आहे, तो दुकानवाला आहे, असंच म्हटलं जातं ना. इथे कुठं आहे असमानता? नाहीये. पूर्वी होतं, व्यवसायाप्रमाणे आडनाव होती. आता तसं आहे का? एक दिवस असा येईल की ही जी आडनाव आहे तुमची ती कमी होऊन जातील आणि व्यवसायाप्रमाणे तुम्हाला ओळखलं जाईल. डॉक्टर, वकील, कारकून, न्यायाधीश, पोलीस, असं होईल. आणि कोण करेल? करणार कोण? श्रमाची एवढी शक्ती आहे, श्रमाची एवढी ताकद आहे की ते सगळे घडवून आले. श्रम संपणार आहे का? अजिबात नाही. नाही संपणार. संपू नये. अनलिमिटेड आहे ते, अनलिमिटेड. न संपणारी शक्ती, अमर्याद आहे. त्या विश्वाकडे आपण जेव्हा एखादी गोष्ट मागतो, विश्व तुम्हाला द्यायलाच बसलेलं आहे. आणि सगळ्या लोकसंख्येला, जगातल्या लोकसंख्येला पुरून उडेल एवढी शक्ती, एवढं भांडार या ब्रह्मांडाकडे आहे. आता सध्या 2025 रोजी या जगाची संख्या 800 कोटींपेक्षा जास्त आहे. त्या 800 कोटींची इच्छा ब्रह्मांडाकडे पोचते, जाते आणि अनेकांची पूर्ण होऊन मागे पृथ्वीवर येते, त्यांना मिळतं.
मग हे कसं काय? ब्रह्मांड सगळ्यांना समान मानतो. जसं श्रम सगळ्यांना समान मानतो तसं ब्रह्मांड पण सगळ्यांना समान मानतो. समानता हा धागा दोन्ही ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पगार कमी असेल जास्त असेल एखाद्याला, पण तुमची जी श्रमाची शक्ती आहे, शक्ती तुम्हाला समान संधी देत असते. मग कोण शेठ बनतो तर कोण नोकर बनतो. ते माणसानेच भेदभाव केलेले का? तर मनुष्य हा मुळात एकट वृत्तीचा माणूस आहे, स्वार्थी आहे. त्याला स्वतःचं सुख हवं, इतर सगळे दुःखी असावे असंच नेहमी वाटत आलं. त्यामुळे या गोष्टी घडतात. आजच्या या श्रमगीता अभंगाच्या निमित्ताने आपण नोकरीसाठी एक तंत्र करणार आहोत, व्यवसायासाठी. तंत्र असं आहे की ब्रह्मांडाकडे आपण काही गोष्टी मागायच्या. ताट बसा, श्वास घ्या, श्वास सोडा, डोळे बंद करा आणि म्हणा ब्रह्मांड, ब्रह्मांड मला चांगली नोकरी मिळाली आहे, ब्रह्मांड माझा उद्योग चांगला चालला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद तुला देतो, मी तुझा आभारी आहे. तुम्ही जेव्हा रोज झोपेतून जागे होत असता तेव्हा तुम्हाला जे जीवन मिळालं आहे, जी नोकरी मिळाली आहे, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा ब्रह्मांडाला का. जेव्हा आभार व्यक्त करण्यासारखी गोष्ट तुमच्याकडे राहत नाही, याचा अर्थ दोष तुमच्यामध्ये आहे. तुम्ही कसेही तुम्ही आभार व्यक्त